सुप्रभात बच्चों, ऑनलाइन कक्षा के लिए आप सभी का स्वागत करती हूँ। पुनरावर्तन कक्षा के लिए आप सभी का स्वागत। चुंबक है धरती हमारी, पद्य भाग का नाम है ना, चुंबक है धरती हमारी। उसी के साथ एक छोटा सा वीडियो देखेंगे बच्चों, देखिए। अच्छा है ना वीडियो, देखिए बच्चों। चुंबक है धरती हमारी। प्रस्तुत कविता न्यूटन के महत्वपूर्ण सिद्धांत गुरुत्वाकर्षण के नियम पर आधारित है। न्यूटन को इसका ज्ञान पेड़ से गिरते सेब से हुआ था। न्यूटन का पूरा नाम आइजैक न्यूटन था। वह एक दिन बगीचे में बैठा हुआ गहरी सोच में डूबा था। तभी पेड़ से एक लाल सेब जमीन पर गिरा। उसने सेब को उठा लिया, इधर उधर देखा। फिर उसने सेब को उठाकर वापस ऊपर की ओर फेंका, लेकिन सेब फिर नीचे आ गिरा। न्यूटन सोचने लगा, सेब जमीन की तरफ ही क्यों लौटकर आता है। उसने गहन विचार किया, खूब सोच की आखिर इसकी वजह क्या है। उसने खोज की, अंत में वह इस निष्कर्ष पर पहुंच कि इस धरती में चुंबकीय शक्ति है, इसीलिए यह सभी चीजों को अपनी ओर खींचती है। यह पृथ्वी का गुरुत्वाकर्षण का नियम है। इसकी खोज महान वैज्ञानिक न्यूटन ने की थी। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, प्रस्तुत कविता न्यूटन के महत्वपूर्ण सिद्धांत गुरुत्वाकर्षण के नियम पर आधारित है। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರತಕ್ಕಂಥ ಚುಂಬಕ ಧರತಿ ಹಮಾರಿ ಪದ್ಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ग्रेविटी पावर, अंग्रेजी में कहते हैं ग्रेविटी पावर, भूमिಗೆ गुरुत्वाकर्षणीय शक्ति ಇದೆ। ಏನಾಗಂದ್ರೆ ನ್ಯೂಟನ್ को इसका ज्ञान पेड़ से गिरते सेब से हुआ था। ಅವರಿಗೆ ಯಾವುದರ ಮೇಲೆ, ಸೇಬಿನ ಮೇಲೆ ಗಮನ ಬಂತು। ಯಾವ ಟೈಮಲ್ಲಿ ನೋಡಿ, न्यूटन का पूरा नाम आइजैक न्यूटन था। ಅವರ पूर्ण ಹೆಸರು आइजैक न्यूटन। वह एक दिन बगीचे में बैठा हुआ। ಒಂದು ಸಾರಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಪಾರ್ಕಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರು। ಗಹರಿ ಸೋಚ್ ಮೇ ಡೂಬಾ ತಾ, ಬಹಳ ಆಳವಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಕೂತಿದ್ರು। ತಬಿ ಪೇಡ್ ಸೆ ಏಕ್ ಲಾಲ್ ಸೇಬ್ ಜಮೀನ್ ಪರ್ ಗಿರಾ, ಒಂದು ಕೆಂಪನೆಯ ಸೇಬು ನೆಲದ ಮೇಲೆ ಬಿತ್ತು। ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರಲ್ವ ಮಕ್ಕಳೇ, ಉಸ್ನೆ ಸೇಬ್ ಕೋ ಉಠಾ ಲಿಯಾ, ಆ ಸೇಬನ್ನು ಕೈಯಲ್ಲಿ ತಗೊಂಡ್ರು। ಇದರ್ ಉದರ್ ದೇಖಾ, ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ। ಫಿರ್ ಉಸ್ನೆ ಸೇಬ್ ಕೋ ಉಠಾಕರ್ ವಾಪಸ್ ऊपर की ओर फेंका, ಅದನ್ನು ಮತ್ತೆ ಮೇಲೆ ಎಸೆದ್ರು। ಏನನ್ನ, ಸೇಬನ್ನ। ಲೇಕಿನ್ ಸೇಬ್ ಫಿರ್ ನೀಚೆ ಆಗಿರ, ಆದರೆ ಏನಾಯಿತು, ಸೇಬು ಪುನಃ ಮತ್ತೆ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದೋಯ್ತು। ನ್ಯೂಟನ್ ಸೋಚನೆ ಲಗಾ, ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಸೇಬ್ ಜಮೀನ್ ಕಿ ತರಫ್ ಹಿ ಕ್ಯೋ ಲೌಟ್ ಕರ್ ಆತಾ ಹೈ, ಯಾಕೆ ವಾಪಸ್ ಆ ಸೇಬು ಕೆಳಗಡೆ ಬೀಳ್ತಾ ಇದೆ। उसने गहन विचार किया, ಬಹಳ ಆಳವಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು। खूब सोच की आकर इसकी वजह क्या है, ಬಹಳ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಏನಿರ್ಬೋದು ಇದರ ರೀಸನ್ನು। उसने खोज की, ಹುಡುಕಿದ್ರು। अंत में वह इस निष्कर्ष पर पहुंचा कि इस धरती में ಚುಂಬಕೀಯ ಶಕ್ತಿ है, ಬಹಳ ಆಳವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಯಿತು, ಓಹೋ, ಭೂಮಿಗೆ
ಆಕರ್ಷಣೀಯ ಗುಣ ಇದೆ. अंत में वह निष्कर्ष ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಅಂತಿಮವಾಗಿ ಅರ್ಥ ಆಯಿತು. ಧರ್ತಿ ಮೇ ಚುಂಬಕೀಯ ಶಕ್ತಿ है, ನಮ್ಮ ಭೂಮಿಗೆ ಆಕರ್ಷಣೀಯ ಶಕ್ತಿ ಇದೆ. इसीलिए यह सभी चीज़ों को अपनी ओर खींचती है, ಹಾಗಾಗಿ ಯಾವುದೇ ವಸ್ತುವನ್ನು ಮೇಲೆ ಎಸೆದರೂ ಪುನಃ ಅದು ಭೂಮಿಗೆ ಬಂದು ಬೀಳುತ್ತೆ. यह पृथ्वी का गुरुत्वाकर्षण का नियम है, ಹಾಗಾಗಿ ಭೂಮಿಗೆ ಗುರುತ್ವಾಕರ್ಷಣೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಗುರುತ್ವಾಕರ್ಷಣೆಯ ನಿಯಮವನ್ನು ಕಂಡಿಡ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಪ್ಪ ಅವರು? ವೈಜ್ಞಾನಿಕ್ ನ್ಯೂಟನ್ ಕೀ ಥಿ. ಸರ್ ಐಜಾಕ್ ನ್ಯೂಟನ್ ರವರು ಭೂಮಿಗೆ ಯಾವುದಿದೆ? ಗ್ರಾವಿಟಿ ಪವರ್ ಇದೆ, ಗುರುತ್ವಾಕರ್ಷಣೆಯ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ವಿಜ್ಞಾನಿ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಶಬ್ದಾರ್ಥ गहरी माने गंभीर, खोज बीन करना माने किसी चीज़ों के बारे में पता लगाना, चुंबक अपनी ओर खींचने वाला धातु, ढूंढ खोज विलोम शब्द बच्चों, सगुण निर्गुण, धरती आकाश, दिन रात, ऊपर नीचे, आखिर पहला, पता लापता. अन्य वचन पेड़ पेड़, वस्तु वस्तुएं, बच्चा बच्चे. नमूने के अनुसार अन्य शब्द लिखिए, अन्य लिंग शब्द लिखिए. बेटा बेटी, बच्चा बच्ची, लड़का लड़की, चाचा चाची, शेर शेरनी, मोर मोरनी, ऊंट ऊंटनी, विद्यार्थी विद्यार्थिनी. जोड़कर लिखना. चुंबक बनकर धरती हमारी, खींचे वस्तुएं अपनी ओर सारी. बच्चों, यही है गुण धरती का. याद रखो तुम नाम न्यूटन का. खाली जगह भरना. सेब आया डैश से नीचे, सेब आया फिर से नीचे. आखिर यह डैश क्यों नीचे, आखिर यह गिरा क्यों नीचे. सोच सोच कर डैश लगाया, सोच सोच कर पता लगाया. खोज बीन कर यह डैश, खोज बीन कर यह समझाया. ವಾಕ್ಯೋಂ ಕೋ ಸಹಿ ಕ್ರಮ ಸೆ ಲಿಖಿಯೇ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳು, ಇಲ್ಲಿ ವಾಕ್ಯ ಮೇಲೆ ಕೆಳಗೆ ಆಗಿದೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಆರ್ಡರ್ ವೈಸ್ ಬರಿಬೇಕು. ನೋಡಿ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿದೆ. ಫಸ್ಟ್ ಒನ್, एक युवक था बुद्धिमान, पेड़ से गिरा एक सेब लाल. तीसरा, सेब को उसने फिर से फेंका. चौथा, देख देख कर लगा सोचने, सोच सोच कर पता लगाया. अल्वा मಕ್ಕಳೇ, जो आगे देखिए, एक वाक्य में प्रश्न उत्तर. पहला, युवक कौन था? युवक बुद्धिमान था. दूसरा, युवक का क्या नाम था? युवक का नाम आइजैक न्यूटन. तीसरा, पेड़ से क्या गिरा? पेड़ से एक सेब गिरा. चौथा, युवक कहाँ बैठा था? युवक बगीचे में बैठा था. युवक ಎಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದ? ಪಾರ್ಕಲ್ಲಿ, ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ಕುಳಿತಿದ್ದ. 2-3 वाक्य में उत्तर लिखिए. पहला, पेड़ से गिरे सेब को देखकर न्यूटन ने क्या सोचा? पेड़ से गिरे सेब को देखकर न्यूटन ने सोचा. पेड़ को देखा, ऊपर देखा, नीचे देखा, फिर सेब को उसने फेंका से सेब नीचे आया, तब पता लगाया कि धरती में चुंबकीय गुण होता है. और आगे दूसरा, सेब ऊपर से नीचे क्यों गिरा? न्यूटन ने खोज बीन करके क्या समझाया? सेब के ऊपर से नीचे गिरने के पीछे के रहस्य के बारे में खूब सोच विचार किया. अंत में वह इस निष्कर्ष पर पहुंच किया कि पृथ्वी में चुंबकीय होती है, इसीलिए चीज़ों को अपनी तरफ खींचती है. ಅವರಿಗೆ ಅಂತಿಮವಾಗಿ ಗೊತ್ತಾಯಿತು ನ್ಯೂಟನ್ ಅವರಿಗೆ ಏನಂದರೆ, ಭೂಮಿಗೆ ಆಕರ್ಷಣೀಯ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಚುಂಬಕೀಯ ಗುಣ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಯಾವುದೇ ವಸ್ತುವನ್ನು ನಾವು ಮೇಲೆ ಎಸೆದ್ರೂ ಪುನಃ ಅದು ಬಂದು ಭೂಮಿಗೆ ಬೀಳುತ್ತೆ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಹೊಸದೊಂದು
ವಿಧಾನವನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿದ್ರೆ ಯಾವುದದು ಗುರುತ್ವಾಕರ್ಷಣೆಯ ಶಕ್ತಿಯನ್ನು ವಿಜ್ಞಾನಿ ಕಂಡುಹಿಡಿದ್ರು. ಆ ವಿಜ್ಞಾನಿ ಹೆಸರೇನಪ್ಪ? ಸರ್ ಐಜಾಕ್ ನ್ಯೂಟನ್. ಸಗುಣ ನಿರ್ಗುಣ विलोम शब्द धरती आसमान दिन रात ऊपर नीचे आखिर आरंभ पता नापता ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ನೀವೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ವಾ? ಈ ಐಜಾಕ್ ನ್ಯೂಟನ್ ರವರು ಭೂಮಿಗೆ ಚುಂಬಕೀಯ ಗುಣ ಇದೆ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಜ್ಞಾನಿ ಯಾರದು? ಐಜಾಕ್ ನ್ಯೂಟನ್. तब तक के लिए आप सभी का धन्यवाद.